मुंबईतील बेस्ट बस भीषण अपघाताचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये बेस्ट बसला अपघात झाला होता। त्या बसमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। बस जात असताना अचानक अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये उडालेली खळबळ यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सीसीटीव्ही आपण पाहतोय, कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसमधील सीसीटीव्ही समोर आलेला आहे। ही मोठी बातमी, बसमधील नागरिकांचा अपघातावेळीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। तर यावेळी या बसमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते। कंडक्टर आपल्याला दिसतायत आणि कुर्ला बेस्ट बस अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। लोकांची यावेळी धावपळ उडाल्याचं देखील या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। कुर्ल्यातील अपघातग्रस्त बसमधील आतलं सीसीटीव्ही समोर आलेला आहे। लोकांची धावपळ उडतीये, लोक घाबरलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कुर्ला बस अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। बसच्या आतला सीसीटीव्ही आहे। जेव्हा कळतंय की अपघात होत आहे त्याच वेळेला हे प्रवासी आपल्याला घाबरलेल्या अवस्थेत दिसतायत। धावपळ त्यांच्यामध्ये होते आणि खिडकीतून उडी मारत असल्याचं देखील प्रवासी या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी दृश्य आहेत बसमधली आतल्या सीसीटीव्हीची दृश्य आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, बसच्या आतलं सीसीटीव्ही समोर आलंय, लोकांमध्ये धावपळ उडाली होती, लोक घाबरलेले होते। आतमधलं दृश्य दर्शवतं जे बस मधलं आतमधलं इतकं भीतीदायक चित्र जे आहे ते पाहायला मिळतं। बसच्या बाहेरचं ज्या प्रकारे या बस चालकानं अनेकांना उडवत अनेक गाड्यांना चाकाखाली घेत ज्या प्रकारे गाडी सुसाट नेली होती त्याचा अंदाज यावरून येत असेल। कारण ज्या प्रकारे आतमधलं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतं की लोक एकमेकांच्या अंगावर धडका मारतायत। ज्या प्रकारे बस दुसऱ्या वाहनांना धडकते त्याचा परिणाम जो आहे तो बसमधल्या आतमधल्या प्रवाशांवर कसा झालेला आहे आणि बस थांबल्यानंतर शेवटी एका भिंतीला धडक दिल्यानंतर अनेक प्रवासी जे आहेत ते खिडक्या उडून खिडकीमधून उड्या टाकत असतानाचे चित्र या सीसीटीव्ही मधून समोर येताना दिसून येते। नक्कीच एक मोठं अपघातग्रस्त बस जी आहे त्याची परिणामकारकता पाहायला येते की कशा प्रकारे 7 लोकांचा मृत्यू झालेला आणि त्यामध्ये 42 लोक हे जखमी झालेले होते। अनेक लोकांना अनेक पादचाऱ्यांना या बसनं उडवत समोर चालली होती बस आणि अत्यंत वेगामध्ये बस असल्याचं देखील पाहायला मिळते। अगदी सुरुवातीला स्लो मध्ये असलेली बस ही नंतर वेग घेतला असलेला या सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळते। निश्चितच कृष्णात, संध्याकाळची वेळ, मोठ्या प्रमाणात गर्दी या बसमध्ये दिसते। काही लोकांनी तर खिडकीतून उड्या मारल्यात। नक्कीच, कारण ज्या प्रकारे बस तिनं वेगानं नेत होता, अनेक वाहनांना धडकत होता, त्यावेळी एकमेकांच्या अंगावर प्रवासी पडत होती। इतक्या जोरामध्ये धडक हा बस चालक दुसऱ्या गाड्यांना देत होता हे दिसून येतंय आणि त्यानंतर बस एकदा थांबल्यानंतर जो धोका आहे तो पुन्हा वाढू शकतो। म्हणूनच भीतीपोटी अनेक प्रवाशांनी काचा उघडून बेसच्या खिडक्यांच्या काचा उघडल्या आणि त्यानंतर उड्या टाकल्याचं पाहायला मिळते। नक्कीच एक भीतीदायक वातावरण जे आहे ते प्रवाशांमध्ये बसमधल्या प्रवाशांमध्ये पाहायला मिळते। निश्चितच कृष्णात, बसमधलं हे सीसीटीव्ही समोर आले त्यात दिसतंय की काचा देखील फुटून प्रवाशांच्या अंगावर येतात आणि त्यानंतर प्रवाशांची धावपळ उडाली आहे। नक्कीच, कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं की अनेक वाहनांना या बसनं उडवत नेलं होतं आणि शेवटच्या क्षणी ज्या प्रकारे एका भिंतीवर ही बस आदळली गेली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणात काचा फुटलेल्या पाहायला मिळतात आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये जी घबराट आहे ती पाहायला मिळते। त्याचबरोबर दुसरीकडे जो वाहक आहे, कंडक्टर जो आहे तो देखील घाबरलेला पाहायला मिळतोय। एका खांबाला धरून स्वतःला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळते। सर्वच प्रवासी जे आहेत ते घाबरलेले पाहायला मिळत आहेत। अनेक या प्रवासी जे आहेत ते घाबरून दरवाज्यातून खिडकीतून उड्या टाकत असतानाचे देखील चित्र या पाहायला मिळते। कृष्णात, अनेक वयस्कर लोक या बसमध्ये असल्याचं पाहायला मिळते, कारण त्यांचीच जास्त तारांबळ उडाल्याचं आपण बघतो या सीसीटीव्ही मध्ये। वयस्कर लोक आहेत, तरुण मुलं आहेत, त्याचबरोबर काही महिला देखील मागच्या बाजूला असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे अगदी संध्याकाळची वेळ होती। टायमिंग जर बघायला गेलं तर 9:26 टायमिंग या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहायला मिळते। त्यामुळे गर्दी ही असणं साहजिकच आहे आणि त्याचबरोबर हा संपूर्ण भाग जो आहे तो रहदारीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी बेस्टची बसेसची वाहतूक सुविधा ही नेहमी होत असते आणि त्याचा सर्वाधिक जास्त वापर बेस्टच्या बसेसचा हे सामान्य प्रवासी करतात। निश्चित, धन्यवाद कृष्णात ताजे अपडेट देण्यासाठी।